नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। महाराष्ट्र शासनाने अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीवरती शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी ही वाढीव रक्कम जाहीर केलेली आहे। ही रक्कम किती आहे, कोणकोणते शेतकरी याकरता पात्र असणार आहेत आणि शेतकऱ्यांना हे अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहेत, या विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 1 जानेवारी 2024 रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार आता नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानी व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। तर या शासन निर्णयाची प्रस्तावना आपण बघूया। राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 48(2) अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी SDRF ची स्थापना करण्यात आली आहे। या निधीमध्ये केंद्र शासनाकडून 75% व राज्य शासनाकडून 25% याप्रमाणे अंशदान दिले जाते। राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये केवळ चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे, हिमवर्षा, ढगफुटी, टोळधाड, थंडीची लाट व कडाक्याची थंडीच्या या 12 नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत ही अनुज्ञेय आहे। केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने निर्णय महसूल वन विभाग ज्यांनी 30 जानेवारी 2014 अन्वये घोषित केलेल्या अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण, आकस्मिक आग हा सुद्धा गोष्टी या शासन निर्णयान्वये कव्हर केलेल्या आहेत। सोबतच महसूल व वन विभागाचा 22 जून 2023 अन्वये घोषित केलेल्या सततचा पाऊस या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील आता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे। शासन निर्णय महसूल वन विभाग 27 मार्च 2023 अन्वये आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे सुधारित निकष दर हे 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, नोव्हेंबर 2023 मध्ये अवेळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीस व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीकरता राज्य शासनाच्या आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता मंत्रिमंडळाने 19 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीमध्ये जे काही गारपीट किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याकरता जे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाच्या बाहेर जाऊन मदत करण्याचा हा शासन निर्णय निर्गमित केला आहे। तर मित्रांनो, आता आपण समजून घेणार आहोत की हा शासन निर्णय नेमका काय आहेत आणि यामध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीचे निकषाच्या बाहेर जाऊन वाढीव मदत देण्यात येत आहे तेही आता आपण समजून घेऊया। तर मित्रांनो, शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील जे काही अवेळी पाऊस, गारपीटीमुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांच्याकरता आता जी काही वाढीव मदत कशा पद्धतीने देण्यात येत आहे ते बघूया। तर सर्वप्रथम जी काही जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत जी आहे ती अगोदर ही 8,500 प्रति हेक्टर ती ही 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात होती, तरी मदत वाढवून आता 13,600 प्रति हेक्टर ही जी काही मदत आहे 3 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे। त्यासोबतच बागायती पिकांच्या नुकसानीसाठी मदत ही 17,000 रुपये प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येत होती, तर आता ही वाढवून 27,000 रुपये प्रति हेक्टर आणि 3 हेक्टरच्या मर्यादेत ही वाढीव मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। त्यासोबतच बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी
22,500 रुपये इतकी मदत ही पहिली दिली जायची 2 हेक्टरच्या मर्यादेत, तर आता 36,000 रुपये प्रति हेक्टर हे 3 हेक्टरच्या मर्यादेत आता शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही मदत कोणत्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तेही एकदा क्लिअर करून देतो. मित्रांनो, ज्या भागामध्ये गारपीट अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले गेले होते, असे शेतकरी या जी काही मदतीस हे पात्र होत असतात. त्याकरता मित्रांनो, ज्यावेळेस अशा काही घटना घडतात वादळ वाऱ्यामुळं किंवा गारपिटीमुळं पावसामुळं आपल्या ज्यावेळेस शेती पिकाचं नुकसान होत असतं त्यावेळेस त्या पंचनामे करणं हे खूप गरजेचं असतं. कारण की पुढे ज्या काही शासन मदत जाहीर करतं त्याची मदत आपल्याला त्या पंचनाम्यावरतीच मिळत असते. त्याकरता ज्यावेळेस अशी कधी परिस्थिती ओढवते त्यावेळेस आपण सरकारी अधिकारी जे असतील तुमच्या गावातले, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, कृषी अधिकारी असतील, यांच्या पाठीमागे लावून ते पंचनामे करून घेणं तेवढंच गरजेचं असतं. आता या GR मधील पुढील माहिती बघूया. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषाव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणारी मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शवण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या निर्देशाखाली खर्च करण्यात येणार आहेत. मदतीची रक्कम प्रदान करतेवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्या लागू राहतील आणि तसेच शेती पिकांच्या नुकसानीकरता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी हे अनुदान देय राहणार आहेत. म्हणजे जे काही आता हंगाम चालू आहे त्या हंगामातील एकदा जर अनुदान मिळालं आपल्याला तर परत कधी नुकसान झालं तर त्याच्याकरता वेगळं अनुदान हे दिलं जात नाहीत. हीच इथं अट आहे प्रामुख्याने. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की जे काही नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं जे काही नुकसान झालं होतं ती आता वाढीव मदत शेतकऱ्यांना ही आत्ता आपण बघितल्याप्रमाणे दिली जाणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी आहे, यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. अशाच पद्धतीची माहिती, PDF, व्हिडिओ, जे काही शासन निर्णय GR असेल ते आपल्या व्हॉट्सअपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.